आरंभ नाही, आकार नाही, रंगही नाही. नुकसे नुसते नजरेत काही, एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा, कालौद्याचा आज शोध हा, कालौद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. रोहित, विदाउट माय परमिशन तू त्या सिच्युएशनला जो निर्णय घेतलास तो मला पूर्णपणे मान्य आहे, पण म्हणून स्वतःबरोबर 2 कॉन्स्टेबल्सचा जीव धोक्यात घालायचा? सर, मी जर परमिशन घेत बसलो असतो तर कदाचित तो पळाला असता. अरे पण म्हणून काय स्वतःचा जीव धोक्यात घालायचा का? ती माणसं गोळ्या खेळण्यांप्रमाणे वापरतात ना, तुला प्रत्येक गोळीचा हिशोब द्यावा लागतो रोहित. सर, ही गोष्ट त्यांना सुद्धा माहिती आहे. म्हणून एक इन्स्पेक्टर जेव्हा रिव्हॉल्वर काढतो तेव्हा समोरच्या मनाच्या ठिकऱ्या आधी पडतात, नंतर त्याच्या शरीराच्या. रोहित, ठीक आहे, बसा. हॅलो, काय? हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलताय? हॅलो. सर, काय झालं? एनी प्रॉब्लेम? कुणाचा तरी फोन होता. 2 खून करणार असं म्हणाला. व्हॉट? पण सर, मग त्यांनी आपल्याला फोन करून का सांगितलं? नाही, मस्करी केली असेल. नाही मीता, ही मस्करी नाहीये. तो खूप सिरियसली बोलत होता. कदाचित हे खरंही असू शकेल. मीता, एक काम कर, कंट्रोल रूमला जा आणि हा फोन टॅप झाला असेल, हा फोन कुठून आला होता, कोणी केला होता याची डिटेल्स काढून आण. ओके सर. गो ऑन, गो. सर, रोहित, ही केस आपल्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे. खून होणार आहेत हे आपल्याला कळलंय आणि ते आपल्याला थांबायचे आहेत. पण सर, कसं? म्हणजे त्या माणसाचं आपल्याला नाव माहिती नाही, कुणाचे खून करणारा हे माहिती नाही, त्याचा शोध घ्यायचा कसा? नंबर सुद्धा आपल्याला माहिती नाही. तेच ना.
सर बरं इतक्या अर्जंट बोलवलं? हो सर, आपण जो भूत शोधत होतो हा. ना तो हाच आहे, पण याला काहीच आठवत नाही. मग सर तो असं म्हणतोय जो माणूस आला होता इथे फोन करायला तो काही वर्षांपूर्वी या एरियात राहत होता. म्हणजे राहत असेल. म्हणजे सर तुम्ही बोलता का? नाव काय त्याचं? श्याम. 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 येस सर. श्याम ना तू? हां सर. सकाळी इथे कोण आलं होतं आणि नेमकं काय झालं? सर मॅडमनी मला विचारलं या फोनवरून कोणी पोलीस स्टेशनला फोन केला का, तर मी नाही म्हणालो, कारण इथून फोन कोण करतं आम्हाला कसं कळणार. नाही म्हणजे हा फोन तर त्याचेच पैसे घेतो ना, कॉइन डाल्यावर बात करो. बाते बाद में करो, पहिले मूड बनाओ. हां हो साहेब. हां. साहेब म्हणजे सकाळी कोणी फोन केला हे मला माहीत नाही, पण एक माणूस आलेला मला आमदार संपत कुठे राहतात म्हणून विचारत होता आणि केशवचाळ कुठे. मग म्हणजे सर इथे फार वर्षापूर्वी इथे केशव चाळ होती, आता ती पाडून तिथे गुलमोहर हाऊसिंग सोसायटी झाली आहे आणि कदाचित ही गोष्ट त्याला माहीत नसेल, म्हणून मी मॅडमला म्हणालो की तो बऱ्याच वर्षापूर्वी आला असेल. आणखी त्याने तुला काय काय विचारलं? आमदार संपतांचा पत्ता विचारला. तू सांगितला? हो सर. हां सर. हां बोला सर. काय? ओ माय गॉड. ओके ओके सर. सर आमदार संपतांचा खून झाला राहत्या घरात. काय? हो सर. तोच असणार. हो सर. तू एक काम कर, तू पोलीस स्टेशनमध्ये जा, तिकडे हवालदार असणार, त्याला भेट. मी त्यांना फोन करून सांगतो. तिकडे आमचा आर्टिस्ट येईल, ज्या माणसाला तू सकाळी बघितलं त्याचं वर्णन त्यांना सांगायचं. ओके फास्ट. आपण तिकडे जाऊ, घटनास्थळी मूव. शोध शोध
का रे कोण असतं यांच्याबरोबर? साहेब मॅच असतो. काय नाव तुझं? माझं नाव जितू. मी साहेबांचं नोकर आहे. गेले 8 वर्ष मॅच साहेबांसोबत राहतो. साहेब आमदार झाले आणि इथं राहायला आले. त्यांचे दादा आणि ताई साहेब इथं नसतात, ते हॉस्टेलला राहतात. आणि यांची मिसेस? ह्यांची मिसेस 6 वर्षापूर्वीच मेल्या साहेब. अशी. बरं आज काय झालं? आज सकाळी साहेब बोल, आज काय झालं? साहेब आज सकाळी आहे ना समधी माणसं येत होती. मी चहा पाण्याचा बंदोबस्त करत होतो. तेवढ्यात कोणीतरी एक माणूस आला आणि साहेब आतमध्ये त्याच्या बरोबर आले. थोड्या वेळ झाला माणूस तो निघून गेला, पण साहेब काय बाहेर आले नाही. म्हणून मॅच आलो आतमध्ये बघायला, तर हे समजा असं दिसलं साहेब. बरं तो माणूस कोण होता? साहेब काय माहित नाही. हां, पण सिक्युरिटी गार्डकडे एंट्री असेल, कारण जो पण माणूस इथे येतो ना तो तिथे रजिस्टरमध्ये एंट्रीच करून येतो. जा त्याला घेऊन ये. जा. बोल बोल लवकर फास्ट. सर मला असं वाटतं हा खून त्यानेच केला असणार. असं कसं म्हणता येईल? आज सकाळी त्यांनी आपल्याला फोन केला आणि लगेच त्यांनी खून केला? सर नाही, त्याने ज्या नंबरवरून फोन केला होता ना तिथेच त्याने आमदारांचा पत्ता विचारला. म्हणजे सर त्याने आज सकाळी तुम्हाला फोन केला तेव्हा त्याने असं सांगितलं की त्याला आज 2 खून करायचे आहेत. त्यापैकी 1 खून आमदारांचा असणार, कारण तिकडे त्यांनी आमदारांची चौकशी केली होती. सर साहेब हा दासू. नमस्ते साहेब. का रे संपत साहेबांना भेटायला कोण आलं होतं? साहेब म्हणजे बघा मी एंट्री केली याच्यामध्ये आणि लगेच संपत साहेबांना फोन केला होता मी. काय बोलला काय तो? साहेब काय विशेष बोलले नाही. त्या माणसाला चेक केला होतास? त्याच्या हातात बॅग होती. हो साहेब. बॅग चेक नाही केलीस? नाही साहेब. का? नमस्कार. नमस्कार. मी मधुकर देसाई. अच्छा. मला आमदार साहेबांना भेटायचं आहे. कुठून आलात आपण? मी प्रज्योत मॅगझिनमधून आलो आहे. अच्छा. साहेबांची मुलाखत घ्यायची. 1 मिनिट. तुम्ही इथे ओके, तुम्ही इथे एंट्री करून घ्या. हॅलो. हां साहेब, कोणीतरी प्रज्योत मॅगझिनमधून आले आहेत. हो रिपोर्टर आहेत. इंटरव्ह्यू घ्यायचं म्हणत आहेत. अच्छा ठीक आहे सर. हो ठीक आहे. बोलवलं आहे तुम्हाला साहेबांनी. जाऊ देऊ पाटील साहेब, काय त्याचं एकदा निवडणुका झाल्या ना की सगळं बदलणार आहे. अहो नंतर उपासमार आहे का पंचपक्वान काय माहित. संपतराव, निवडणुकीचं काहीही झालं तरी तुमचं पंचपक्वान सुटणार नाही हे आम्हाला ठाऊक आहे. साहेब मी रिपोर्टर. बर या कॅमेरा आणला का? कॅमेरा नाही, छापणार आहे. बर विचारा, काय विचारायचं आपल्याला? नाही, काही फोटो घ्यायचे होते. आतल्या रूममध्ये काही व्यवस्था झाली तर बरं झालं असतं. चालेल. पाटील साहेब तुम्ही बसा 2 मिनिटं, मी जाऊन येतो, यांच्याशी जरा गप्पा मारून येतो. हा बसा. हो आरामात. जनतेचे प्रश्न आपल्यापर्यंत पोचत नाहीत, पण आपण जे काम करतो ते जनतेपर्यंत पोचणं महत्वाचं आहे. खरोखर अगदी खरं बोललात बघा. चला बसा, आलो. या 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 बसा.
खिडकी कशाला बंद करताय? साहेब माझ्याकडे जो कॅमेरा आहे ना त्यामध्ये अंधारातच फोटो चांगले येतात. बर बर बसा. विचारा, काय विचारायचं आहे आपल्याला? मला वाटलं तसाच आहेस तू. काय? गुन्हा करून ज्याला शिक्षा होत नाही तो माणूस तुझ्यासारखा होतो आणि गुन्हा न करता जो शिक्षा भोगतो तो माझ्यासारखा होतो. ए, कोण आहेस तू? विसरलास? इतक्या लवकर विसरलास? मधुकर देसाई. मधुकर देसाई? ए मधुकर मला माफ कर. मधुकर चुकलं रे माझं. मला मधुकर चुकलं मला. मधुकर चुकलं माझं. मला माफ कर मधुकर. चुकलास? मधुकर चुकलं माझं. माफ कर मधुकर. चुकलं तुला मला. जर चूक कळली असती चुकलं. मी तुझ्या पायावर पडतो मधुकर. तर तुम्हाला स्वतः भेटायला आला असतास. प्लीज मधुकर मी चुकलो रे. चुकलो. तुला कोण माफ करणार? अरे तुला कोण माफ करणार? तू माफ कर मला. चुकलं माफ मला. फक्त तुला देवच करू शकेल. चुकलं मधुकर. तुझ्या पायावर मी पडतो. तुला एवढंच करू शकतो. तुझ्या पायावर पडतो मधुकर. मधुकर नको रे. देवाकडे जायची व्यवस्था करू शकतो. नको मधुकर तुला. मधुकर प्लीज. मधुकर. ठीक आहे, तुम्ही बाहेर थांबा. ठीक आहे सर. नीता, ते स्केच रेडी आहे? हो सर, जो बुथवाला आहे ना त्याला मी पोलीस स्टेशनला पाठवलंय वर्णन द्यायला. गुड. रोहित, मला काय वाटतंय, या घरचा नोकर कोण? जीतू. त्याला आपण पोलीस स्टेशनवर घेऊन जाऊया. म्हणजे तो स्केच कदाचित ओळखू शकेल की हाच तो पत्रकार आहे म्हणून. सर, आपण सिक्युरिटीवाल्याला घेतलं तर जास्त बरं होईल, कारण की त्यांनी त्याला नीट बघितलं होतं. ठीक आहे, लेट्स गो. या. नीताने तो स्केच मॅच जरी केला तरी त्याचा फोटो काढून तो लोकांपर्यंत जाऊन प्रतिक्रिया येईपर्यंत बराच उशीर होईल. तोपर्यंत तो दुसरा खून करेल. सर, मला वाटतं कदाचित तो आतापर्यंत तिकडे पोहोचलाही असेल. येस. सर, टपरीवाल्याने जे वर्णन केलं होतं ना त्या वर्णनावरून सिक्युरिटीने आयडेंटिफाय केलंय की तोच होता आणि त्या माणसाने तिकडे पत्ता विचारला आणि मग नंतर संपत साहेबांचा खून केला. गुड जॉब नीता. पण आता आपल्याला त्या खुन्यापर्यंत लवकरात लवकर पोचायला हवंय.
कारण त्यांनी फोन केल्याप्रमाणे त्यांनी पहिला खून केलेला आहे. तो कदाचित लवकरात लवकर दुसराही खून करेल. हॅलो, सातघर पोलीस स्टेशनमधनं इन्स्पेक्टर रोहित वाघ बोलतो. सकाळी जो तुम्हाला फोन आला होता ना, तो लकीली टॅप झालेला आहे. मी कंट्रोल रूममध्ये सांगितलं होतं, त्यांनी मला लगेच बोलवलं आहे.